विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ। आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे। आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। विठोबा रघुमाई जय विठोबा, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, जय जय विठोबा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग बहुसंख्य वैष्णवांच्या परिचयाचा आणि वैष्णवांचा धर्म काय आहे याचं प्रतिपादन करणारा जगद्गुरु तुकोबरायांचा। या अभंगामध्ये 4 चरण आहेत, पण एक चरण उदाहरणाचं आहे, 2 चरण तत्वज्ञानाचे आहेत आणि एक चरण जे आहे ते तुम्हा आम्हाला काय करायचं, म्हणजे कर्तृत्व आपलं काय असावं या संबंधीचा बोध, कर्मयोगाचा बोध करणारा यामध्ये एक चरण आहे। अशा प्रकारचा हा अभंग आहे। विशेष करून तत्वज्ञानाची 2 चरण आहेत। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। याच्यामध्ये वेदांताचं सार 2 चरणामध्ये तुकोबरायाने आणलेले आहे। कर्तृत्व आपलं काय असावं, आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा। वृत्तीज्ञान आणि वृत्तीज्ञानाचा असणारा अनुभव यामध्ये सांगितलेला आहे। काय करावं, काय केल्यानंतर काय होतं, काय होऊ शकतं या संबंधीचं प्रतिपादन केलेलं आहे। आणि शेवटी उदाहरण दिलं, तुका म्हणे एका देहाचे अवयव। संतांनी जी उदाहरणं दिली ती आपल्या जवळची दिली आणि विशेषतः प्रवचन कीर्तनामध्ये आपल्या जवळची उदाहरणं जर असली तर ती लोकांना कळत जातात। हे चिंतनाचा भाग असतो, लक्षात घ्या। असो, आजही अन्याय होणार आहे सगळ्यांच्यावरच, कारण 8:05 झालेत, म्हणजे माझ्याकडे जी वेळ मर्यादा आहे ती अत्यंत कमी आहे। मी कायम सांगत असतो, ज्याला टाईम मॅनेज जमलं तो संसारातच काय परमार्थात सुद्धा यशस्वी होतो। लक्षात येते, जेवढं आम्ही एखाद्या मोटरवाल्यानं सांगितलं की बाबा तुझ्यात 9ला पाणी येणार आहे, 7ला लाईट येते, पण 2 तासाचं वरच्याचं राहिलेलं आहे, त्याचं झालं की तुझ्यात येणार आहे, आम्ही 8:45ला तिथं हजर असतोय, 8:45ला तिथं खोली घेऊन हजर असतोय। लक्षात घ्या, एकदा पदरात पाडून घ्यायचं, मग काय व्हायचं ते होऊ देत। ही जी भूमिका आहे ना संसारामध्ये, तीच परमार्थात असली पाहिजे। जितक्या वेळेमध्ये, लक्षात घ्या, मी एवढ्यासाठी टाइम मॅनेजमेंट सांगतोय की 7:30 ते 9:30 जर सांगितलं तर वक्त्यानं सुद्धा 7:30ला इथं हजर पाहिजे। ध्यानात येते काय बघा। आणि दुसरी गोष्ट, 9:30च्या पुढं 1 मिनिट जरी झाला तर श्रोते घड्याळ बघायला चालू करतात, 9:30 वाजली, म्हणजे तिथून पुढची श्रवणाची क्षमता हळूहळू हळूहळू कमी होत जाते। हे एवढंच माझं तात्पर्य सांगण्याचं, म्हणजे मी कुणालाही दोष देणार नाही, लक्षात घ्या। पण अन्याय हा होणार आहे की चाली किंबहुना एकेरीच म्हणावे लागतील, कदाचित काहींना मिळणारही नाहीत। त्यामुळे पहिल्यांदा मी क्षमा मागतोय आपली, कारण सद्गुरू बापू महाराज तळासकरांनी जी परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे ती परंपरा फार महत्त्वाची आहे। विषय घेऊन विषयांतर करायचं नाही। तळासकर महाराजांची कीर्तन 5-5 तासाची असायची, म्हणजे संध्याकाळी 9ला चालू झालं तर 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत कीर्तन चालायचं। पण आज सध्या मी सकाळी 7:30ला कामावर असतोय, वेळेचं बंधन आहे। एवढ्यासाठी एवढंच नाही तर मग चिंतन कधी करायचं, मनन कधी करायचं। कीर्तन प्रवचन करायला म्हणजे ज्या वेळेला कीर्तन करायचं असतं किंवा प्रवचन करायचं असतं त्यावेळेला ग्रंथ पाहून या करावे कीर्तन। खास जो अभंग आहे फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या की ती विवेचन करत असताना त्या विवेचनामध्ये एखाद्या साधकानं जर प्रश्न विचारला तर त्याचं योग्य समाधान करता आलं पाहिजे। ही भूमिका आपण ठेवून ज्या वेळेला प्रवचन कीर्तन करतो त्यावेळेला जगाचं कल्याण होत असतं। कारण श्रोते संगे उद्धरती, लक्षात घ्या,
श्रोते आनंदाची पुष्टी अंगी, वक्ताच आनंदी असला पाहिजे म्हणजे श्रोते संगी उद्धरती. ध्यानात घ्या. तर श्रोत्यांचा उद्धार होऊ शकतो. हा एक भाव मनामध्ये ठेवून सदू तळासकर महाराजांनी घालून दिलेली वाट चालवण्याचा किंवा त्या वाटेवरनं चालण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. असो, गायक वादक जे आहे त्या सर्वांना धन्यवाद देतोय. आमचे भागवताते आहेत त्यांनाही धन्यवाद देतोय, कारण ते सगळीकडेच, आणि हे चांगलं आहे. याचं कारण असं आहे की आज मांडलेला विषय उद्या मांडता येत नाही लोकांना. विज्ञानानं घालून दिलेली प्रगती ही बंधन न पाळता ती मुक्त हस्ते आपण ज्यावेळेला स्वीकारतो ना, त्यावेळेला आपण उत्क्रांतीवादाकडे जातो. आणि संतांनी हा उत्क्रांतीवाद पूर्वीपासून मांडलेला आहे. म्हणजे आद्य शंकराचार्यांनी उत्क्रांतीवाद मांडलेला आहे, ज्ञानोबा माऊलींनी मानलेला आहे, नामदेवरायांनी मानलेला आहे. सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे हा उत्क्रांतीवाद त्यांच्या चरित्रामध्ये सगळा भाग येत असतो की ते उत्क्रांतवाद कसे मानतात. म्हणजे आमच्यासारखे असे बुरसटलेल्या विचाराचे नव्हते ते. लक्षात घ्या. एक अगदी दिलखुलासपणे उत्क्रांतीवाद मानणं आणि तो मान्य करणं हा भाव ज्या वेळेला येतो त्यावेळेला वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते विन. वक्त्याला किंमत कधी असते? ज्यावेळेला श्रोते असतात त्यावेळेला वक्त्याला किंमत असते. म्हणजे वक्ते अडाणी आहेत म्हणून ऐकायला आलेत असा अजिबात ग्रह धरायचा नाही. कदाचित वक्त्यापेक्षा श्रोत्यांची अनेक पारायणं झालेली असतात. ते रोज नित्यामध्ये अनेक कार्यरत असतात, सेवेमध्ये कार्यरत असतात. अशी सेवा परायण माणसं जी असतात त्या सर्वांना मी धन्यवाद देतोय यासाठी. आणि माईक सिस्टीमवाल्यांच्यावर थोडासा अन्याय झालायच, कारण त्यांची पाटी होती ती पाटीच मी काढली. ती पाटी काढली नाही, लक्षात घ्या. त्याच्यावर वाटी होती ती काढली. पाटीच्या मागे जी वाटी असते ना ती टेबलाखालची असते. तो अर्थ काय घ्यायचा तो घ्या तुम्ही. लक्षात घ्या. कारण या गादीवर उभारल्यानंतर जरी जीव गेला तरी पाणी घ्यायचं नाही आहे. ही परंपरा तळासकर महाराजांची. ध्यानात घ्या. मग गुळ खाणं काय खाणं ते ज्याचा त्याचा विषय, तो विषय माझा नाही. असो की घशाला कोरडं परेपर्यंत कीर्तन करावंच, पण त्या कोरडेमध्ये जर प्राण गेला तर ते त्याच्यासारखं दुसरं भाग्य काय नाही आहे. कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये ऐकताना किंवा करताना जर प्राण गेला तर ते सगळ्यात मोठं भाग्य असतं. लक्षात घ्या. नाहीतर लोक काशीला सुद्धा जातात आणि काशीला आजारी पडल्यानंतर अटॅक आला तर तिथं दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं जातं. 4-6 दिवसानं ते म्हणतात काय करूया, ते म्हणतात कसं का असं घराकडे न्या. मी पेशंट म्हणतोय आहे, मी काशीत आहे, इथं मेलो तर चालतंय असं म्हणत नाही. कसं का असं ना मला घरापर्यंत न्या. आणि तात्याने आम्ही अनुभवलंय, बरोबर आहे ना. घुमानला कीर्तनला गेलो होतो त्यावेळेला अशीच परिस्थिती झालेली होती. त्यावेळेला हे अनुभवलं. लक्षात घ्या. म्हणून अनुभवानं सांगतो आपल्याला. वैश्विक दर्शनशास्त्रामध्ये कणाद महर्षींनी या विश्वाची निर्मिती मांडलेली आहे ती म्हणजे अणूपासून मांडलेली आहे. त्याला ॲटम्स असं म्हणतात इंग्रजीमध्ये. ते वैशेषिक दर्शनशास्त्रामध्ये आपल्याला अनेक गोष्टीबद्दल चिंतन करतात. मी दर्शनशास्त्र सांगतोय आपल्याला. हे का गरजेचं आहे तर 2 तत्वज्ञानाचे चरण इथं आलेले आहेत म्हणून. आणि विचारसागरामध्ये 3रा तरंग आहे. आणि त्या 3ऱ्या तरंगामध्ये गुरूंची कर्तव्य सांगितलेले आहेत. आणि त्या कर्तव्यामध्ये जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जड ईश्वराचा भेद, ईश्वर जडाचा भेद, ही 5 प्रकारचे भेद साधकाच्या अंतःकरणामध्ये असतात. ते 5 प्रकारचे भेद गुरूंनी कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काढून टाकायचे असतात. कारण तनु मन जीवे चरणाशी लागावे ही साधकाची भूमिका असते. त्याच्यामुळं त्याला उद्धार करणं, त्याचा उद्धार करणं ही कृपा अंतःकरणामध्ये घेऊन गुरु उभा राहिलेले असतात. गुरुनी उभा राहायचं असतं शिष्याच्या पाठीमागं. ध्यानात घ्या. त्याच्यामध्ये जीव ईश्वराचा भेद जो आहे तो जीव ईश्वराचा भेद आणि जीव जीवाचा भेद हे 2 भेद या अभंगामध्ये आहेत. मी 5 सांगणार नाही, फक्त 2च सांगणार आहे. ध्यानात घ्या. ते 5च्या 5 ऐकायचे असले तर आश्रमात यायचं सकाळी, काही अडचण नाही. ते सांगतोय तिथं बसल्यानंतर पाठाला मी. लक्षात घ्या. जीव ईश्वराचा भेद आणि जीव जीवाचा भेद, जड जडाचा भेद, जड आणि ईश्वराचा भेद. आता ही संकल्पना साध्या सोप्या भाषेत जर बोलायची झाली तर अत्यंत सोपं आहे. विष्णुमय जग. आता विष्णुमय या शब्दाचा अर्थ कळतो की व्याप्त असणं, व्यापक असणं. बिन साखरेचा चहा आणि साखरेचा चहा याच्यामध्ये फरक काय? बिन साखरेच्या चहामध्ये चहापत्ती असते, दूध असते, पाणी असतं, पण गोडपणा नाही, म्हणजे साखर नाही त्याच्यामध्ये किंवा गोड नाही. आणि दुसरी गोष्ट आहे साखरेचा चहा म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे? सगळंच आहे, पण एक अधिक आहे, त्याला गोडी म्हणतात.
ते उदाहरण काही चहा पिणारे बहुसंख्य कमी आहेत आपल्याकडं, त्याच्यामुळं ते उदाहरण कळणार नाही. संप्रदाय चालवायचा झाला तर चहा पिऊ नका असं मी अजिबात म्हणत नाही, फक्त आजारी पडू नका एवढंच म्हणतोय मी. कारण व्याधी कोणत्या मार्गाने येतील हे आपल्याला सांगता येत नाही. किंबहुना तासनतास चिंतन करायला जर बसायचं झालं तर कमीत कमी 6 तासापर्यंत मांडी उचलता कामा नये. लक्षात घ्या. तर साधना होती. 3 तासाच्या पारायणामध्ये 2 वेळा मध्ये गॅप घ्यायचा नसतो, 2 वेळा विश्रांती घ्यायची नसते. ती साधना आहे. मी काय सांगतोय लक्षात घ्या. साधना ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये निष्कामता हा बोध आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे तितिक्षा. तितिक्षा अंगात असली पाहिजे. सरबत आपल्याला आपण पितो ना, सरबत, लिंबू सरबत आपण पितो. आता उष्णता चालू झाली, लोक लिंबू सरबत पितील. पाणी आहे, लिंबू आहे, मीठ आहे आणि साखर आहे. या 4ही गोष्टी जर वेगवेगळ्या माणसाला दिल्या खायला तर सरबत तयार होतो. बरोबर आहे की नाही. आधी पाणी द्यायचं, मग साखर द्यायची, त्याच्यानंतर लिंबू एखाद्या चमच्यात पिळायचा, ते चमचाभर पी म्हणायचं आणि मिठाचं एक चिमटभर तोंडात टाकायची. किंवा उलटा क्रम करा, मिठाचा चिमटभर मीठ, चमचाभर साखर, चमचाभर ते लिंबूचं पाणी आणि नंतर 1 ग्लास पाणी घ्यायचं. लिंबू सरबत झाला. झाला का नाही सरबत? सरबत झाला का नाही सांगा. नाही झाला. का झाला नाही? शेवटचा भाग आहे. तृप्ती हा विषय त्याच्यामध्ये नाही. तृप्ती हा विषय कधी येतो? रसनेवर अवलंबून असतो, जिभेवर अवलंबून असतो. तृप्ती हा विषय म्हणजे तेच पदार्थ पण एकत्र मिसळल्यानंतर त्याचे सर्व अवयव म्हणजे चिमटभर मीठ, ग्लासभर पाण्यामध्ये कण आणि कण म्हणजे पाण्याचा यष्टो बाजूला बाजूला जरी केला तरी त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये ते जाऊन आयोडीन बसते, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये जाऊन ते कण आणि कण. साखरही तशीच असते आणि लिंबूच्या रसाचे कण सुद्धा पाण्याच्या सर्व कणांना आपलंसं करतं. त्यावेळेला सरबत नावाची गोष्ट होते आणि त्या सरबतानं तृप्ती होते. नुसती साधना असून चालत नाहीत, तर साधनांचा योग्य वापर हा ज्या वेळेला चालू होतो त्यावेळेला योग्यतम भवती, योग्यतेनंच योग्यता प्राप्त होत असते. लक्षात घ्या. आणि मग तो सरबत, हा काय छान सरबत झाला, मग तिथं आपण शेरा मारू शकतो की थोडंसं आंबट झाला कारण त्याच्यामध्ये लिंबू ज्यादा पिळला गेला, खारट झाला त्याच्यामध्ये मीठ ज्यादा झालं, गोड झाला त्याच्यामध्ये साखर ज्यादा झाली. आणि सुगरीण असते ती सगळं समप्रमाण तिच्या हातामध्ये बसलेलं असतं. ते म्हणजे सगळे सुगरीण आहेतच, पण एकदा टाकल्यानंतर चव सुद्धा बघावी लागत नाही. मी लिंबातली पळी उचलून तीर्थ आधी घ्यायचं आणि मग द्यायचं असंही करावं लागत नाही. ते सगळं अगदी व्यवस्थित जमतं आणि मग तृप्ती नावाची गोष्ट मिळते की वा काय सरबत झाला. आता याचा अर्थ सरबत नावाच्या गोष्टीचा चव जर चाखायची झाली तर कमीत कमी 4 या गोष्टी आपल्याला एकत्र कराव्या लागतील, तरच आपल्याला त्याची तृप्ती मिळेल, समाधान मिळेल. आता याच्या पुढं आपल्याला जातो विष्णुमय जग. मय हा शब्द मी फक्त सांगतोय, वैष्णवांचा धर्म. आता विष्णुमय जग पाहणं हाच वैष्णवांचा धर्म आहे. धर्म नाम कर्तव्य. हे कर्तव्य आहे. हे कर्तव्य असं का आहे तर जड ईश्वराचा भेद पाहण्याची वृत्ती कल्पित भेदामुळे सातत्यानं आपल्यामध्ये प्रविष्ट झालेली असते. ही कधी आहे? अनादी कालापासून आहे, अनंत कालापर्यंत चालणारी आहे. पण मनन नावाची गोष्ट आहे. त्या मनन नावाच्या गोष्टीनं जर आपण प्रयत्न केला तर जड ईश्वर नावाच्या गोष्टीचा बाध होऊ शकतो आणि ते मनन गुरूंच्या आधिपत्याखाली करावं लागतं. हा जड ईश्वर भाग कसा आहे? ज्या पद्धतीनं काहीतरी गोष्ट असल्याशिवाय काहीतरी गोष्ट होऊ शकत नाही. ही वैदांतिक भाषा आहे, थोडीशी सोपी करतो म्हणजे लक्षात येईल आपल्याला. शास्त्रामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे की दोरीच्या ठिकाणी सर्प भ्रांती होणं याच्यासाठी मुख्य कारण काय आहे तर मुख्य कारण आहे अंधुक प्रकाश. तीव्र उष्णता आहे, तीव्र उन्हाळा आहे, तीव्र सूर्यप्रकाश आहे, संध्याकाळची चांगली लाईट लावलेली आहे आणि जर दोरी पडली असेल आणि ती बघितली असेल तर कुणालाही त्याच्याबद्दल भेद तयार होत नाही. पण अंधुक प्रकाश असेल आणि दोरी जर पडलेली असेल, ती अशी लांब पडलेली असेल तर ती लांब पडलेल्या दोरीच्या ठिकाणी सर्पाची भ्रांती होते. आता ती भ्रांती प्रकाशानं निवृत्त होऊ शकते. ही कल्पित भेद त्या ठिकाणी तयार झालेला असतो. पण कुठपर्यंत कल्पित भेद राहतो? जोपर्यंत सत्य ज्ञान त्याचं होत नाही तोपर्यंत. त्या वस्तूचं सत्य ज्ञान होणं
याचाच अर्थ असा आहे की इत्यंभूत ज्ञान प्रक्रियेमध्ये राहणं किंवा ज्ञान होणं. मग आपण कोणाजवळ बॅटरी असते, बॅटरी बघतो, अरे रे रे, आपण 4-5 जण प्रवास करताना अचानकपणे दोरी दिसली, त्या ठिकाणी सर्प भासला, पण दोरी हा विषयच नाही, तिथं सर्प हाच विषय झाला. प्रत्यारोपित होणे याला म्हणतात. काय म्हणतात? प्रत्यारोपित होणे. प्रत्यारोपण त्याचं केलं. दोरीच्या ठिकाणी सर्पाचं प्रत्यारोपण कुणी केलं? अंतःकरणाने केलं. आणि मग भ्रांती तयार झाल्यामुळे प्रत्येकजण म्हणतात थांबा जरा जपून. बॅटरी आणा म्हटला, बॅटरी आणा, लाईट आणा, प्रकाश आणा, प्रकाश आणा, प्रकाश झोत त्यावर पडल्याबरोबर एकमेकाकडे बघायला लागले. आता हे शहाणे त्या काळातले होते, आमच्यासारखे अर्धवट नव्हते. त्या काळातले शहाणे होते. त्यामुळे ते म्हणले अरे आपण विनाकारण घाबरलो. विनाकारण घाबरलो. कारण काय? ही दोरी होती, पण आपण 5-6 जण सर्प सर्प म्हणून विनाकारण चावळत होतो. आणि आताचे जर असतो तर म्हटलं असतं एकमेकाकडे बघायचं सुद्धा नाही, कारण माझं अज्ञान दुसऱ्याला कळता कामा नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे एकमेकाकडे बघणार सुद्धा नाही, गप गुमान चालणार. म्हणून आपल्याकडं जे पाठीमागच्या महाजनो येन गतस पंथ हा त्यांनी दिलेला दाखवलेला मार्ग हा शोध पर मार्ग आहे, संशोधन पर मार्ग आहे. त्या मार्गाने आपण जातो. आता दोरीच्या ठिकाणी सर्पाची भ्रांती तयार झाली, म्हणजे दोरी सर्पाच्या कल्पित भेदाला अधिष्ठान काय आहे? दोरी आहे. हा तर विषय कळला इथं. दोरी ही भ्रांती वाटली, ती कल्पित आहे, पण त्या कल्पित भ्रांतीला सुद्धा काहीतरी अधिष्ठान असावं लागतं. ते अधिष्ठान दोरी असावी लागते. दोरीच तिथं नसेल तर लाईट असू दे नाहीतर अंधुक प्रकाश असू दे, काही संबंध येणार नाही. लक्षात घ्या. कारण अंधुक प्रकाश आहे, पण अधिष्ठान मात्र दोरी आहे. त्या पद्धतीनं या जगतासाठी अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान पाहणं फार गरजेचं आहे. ते अधिष्ठान आहे विष्णू. मग जगाचा भास दिसायला लागला, कल्पित भेदानं तो जाणायला लागला, परंतु मय जग. मग उपाधीचा घेऊनी उत्तंबा श्रुती उभविली जिव्हा. अनेक उपाधी घ्याव्या आणि त्या उपाधी घेऊन पुढं 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 आपण तसा प्रयत्न करत जावं. आता अधिष्ठान हे झालं. दुसरं अधिष्ठान सांगतो सामान्य भाषेतलं. मला वाटतं सगळेजण भाकरी खाणारे आपण लोक आहोत. भाकरी खाणारे लोक आहोत सगळेजण. भाकरीला अधिष्ठान काय आहे? पीठ. बोला 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 बोला, काय काय असेल ते बोला. एक 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 सांगू पुढे प्रक्रिया. ही प्रक्रिया त्याशिवाय थांबणारच नाही. कारण भाकरीला अधिष्ठान कोण आहे? पीठ आहे. बरं, पिठाला अधिष्ठान धान्य, धान्याला अधिष्ठान पीक. मग त्याला एक प्रमाण आहे, एका बीजा केला नाश मग भोगिले कणी. जगतुकुरबाईने हे प्रमाण दिलेलं आहे. बर, मग पीठ झालं. मग पीठच खातोय का भाकरी खातोय? माझा शब्द आहे भाकरीला अधिष्ठान काय आहे? पीठ हे एक प्रमाण झालं. आता सप्रमाण सांगा. लक्षात घ्या. मुख्य प्रमाण आणि समप्रमाण, त्याला बाध समानाधिकरण म्हणतात. अनेक प्रमाणाने युक्त असावं लागतं आणि मुख्य प्रमाणाची व्यावृत्ती व्हावी लागते त्याच्या ठिकाणी. मग आपल्या ध्यानात येईल की भाकरीला सांगा ना काय आहे. त्यावरती इतक्या महिला आहेत की त्यांनी सांगायला पाहिजे भाकरीला अधिष्ठान काय आहे. मी आहे तरी म्हणा, म्हणजे मी नाही, आपण स्वतः. करणारीच नसेल तर माती आणि आता घटाला आता कळते बघा. म्हणजे हे दुसऱ्याच असले की सांगायला सोपं वाटते आपल्याला. घरातलं भांडण सांगायला माणसाला असतात, पण दुसऱ्याचं भांडण सांगायला कधी लाजत नाही. तिकटी जाऊन सांगणार. ही वृत्तीच आहे, ती मान्य करायची आपण आणि पुढे जायचं. लक्षात घ्या. आता तुमच्या ध्यानात येईल की पीठ आहे, डब्यामध्ये पीठ आहे, ते घेतलेलं आहे. ते पिठाशिवाय भाकरी होऊ शकत नाही, म्हणजे पीठ हे पाहिजेच. एक. दुसरी गोष्ट आहे परात. परात नसेल तर ताट. हे म्हणजे एक ते साधन आहे, त्याला साधन म्हणतात. हे लक्षात ठेवा थोडंसं. साधन. मग त्या परातीमध्ये पीठ घेतलं. परात आणि पीठ झालं तर भाकरी झाली का? नाही झाली. मग आता पुढं काय? पाणी पाहिजे. पाणी कसलं? गार काय होऊन? उतवणी. सांगा की उतवणी पाहिजे त्याच्यामध्ये. मग आता ही उतवणी घ्यायची, ती तव्यात गरम पाणी करायचं काय वेगळं भांडं ठेवून गरम पाणी करायचं? कशात? तव्यातच. बिडाचा असला तर सळलं, पत्र्याचा असला तर ते आता महिलांना माहिती आहे ते काय होते. ते बिडाच्या पाण्यामध्ये म्हणजे तव्यामध्ये गरम झालं आणि त्यात पाणी ओतलं तरी काय होत नाही. लगेच घेतलं तर आणि तवा तेवढाच गरम राहतोय. पण पत्र्याचा गार होतोय आणि परत गरम करायला लागतोय. बरोबर. तो विषय नाही आपला, पुढचा विषय आहे. आता ते दोन्ही अंगठ्यामध्ये पायाच्या जर परात धरली तरच
आता मी प्रक्रिया सांगतोय आणि मग सिद्धता सांगतोय आपल्याला. ही काय आहे? प्रक्रिया आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणा काय भाकरीला पाय लावला, अरे भाकरी बनायच्या आधीच पाय लावलाय. भाकरी ताबड्यात ठेवली असते, रिकाम थाबडा असलं आणि त्याला जर एखाद्या मुलानं जाता जाता पाय लागला तर घरात मम्मी काय म्हणते, माऊली दिसतंय का नाही तुला, थाबड्याला पाय लावलास, त्यात भाकरी नाही. पण बनतानाच तिला पाय लागलेला आहे, अंगठ्यामध्ये ती दाबून धरलेली आहे. ही प्रक्रियाच अशी आहे की जोपर्यंत करकर 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 चांगली पीठ मळलं जात नाही तोपर्यंत उत्तम प्रकारची भाकरी आकार घेत नाही. कुंभाराचा लोटा किंवा कुंभाराचं मडकं हे शास्त्रानं आधारभूत केलेली सिद्धत आहे. पण लोटा नुसता किंवा मडकं नुसतं घेतली त्याच्या पाठीमागची सगळी प्रक्रिया जर आपण बघितली, ही प्रक्रियावादामध्ये येते. ही प्रक्रियावाद चालू झाला आणि मग खऱ्या अर्थानं सगळं झालं आणि घरात तवा फक्त नाही, पीठ आहे, परात आहे, भाकरी बनवणारी आहे, सगळं आहे. पण फक्त आपल्याकडे काय नाही, गॅस पण आहे किंवा चूल आहे, फक्त काय नाही, तवा नाही. मग भाकरी किती वाजता खायला मिळणार? फक्त काय नाही, मी म्हटलंय तवा नाही. कारण अग्नीची उष्णता दाहकता स्वतःच्या अंगात घेऊन भाकरी बनवण्याचं सामर्थ्य फक्त तव्यामध्ये आहे. कळला का? सिद्धता बघा आता. तो तवा असेल तर भाकरी मिळणार, तोपर्यंत भाकरी नाही. आता त्यावर तव्यावर भाकरी टाकली जाते आणि भाकरी पूर्ण होते आणि मग आपण खाल्यानंतर म्हणतो वा काय भाकरी छान झाली. सिद्धता माझी संपली. आता मूळ सिद्धांत चालू होतो की फक्त पीठ असून चालत नाही, तर तवा सुद्धा तिथं लागतो, त्यानं उष्णता ग्रहण करावी लागते. मश्च कुर्म वराहश्च वामन दशरथश्च च रामो रामश्च कृष्णश्च बुद्ध कल्कीचे ते दशहा. हे जे अवतार सांगितले याच्यामध्ये पूर्ण अवतार जे आहे त्या पूर्ण अवतारामध्ये भगवंतानं प्रतिपादन करताना आपल्याला सांगितलेलं आहे की कर्मयोग हा धर्म नावानं येतो, म्हणून विष्णुमय जग. व्यावृत्ती भागानं जर बघायचं झालं तर आपल्याला ध्यानात येईल की बिल्डिंग बांधायची असते, 2 मजली इमारत बांधायची असते. आता 2 मजली इमारत बांधायची झाल्यानंतर आपण काय करतो, कॉलम करतो. काय करतो? कॉलम उभा करतो. आता सेंटरिंग काम करणारे बरेच मंडळी आहेत, आमचे हरिभक्त आहेत, त्यांना माहिती आहे की कॉलम जर उभा करायचा झाला तर आधी खड्डा काढायचा आणि कॉलम उभा करायचा. आता खड्डा काढल्यानंतर लगेच कॉलम उभा राहतोय. कॉलमच्या खाली आणि काय असतं आहे काय? कोण सेंटरिंग करणार का? नाहीच, सोडून दिले सगळं. वारकऱ्यानं काम कधी सोडायचं नसतं, एवढं लक्षात ठेवा. वारकऱ्यानं कधी काम सोडायचं नाही. जे वाट्याला आलेलं काम आहे ते पूर्ण प्रामाणिकपणेच करायचं. त्याच्यामध्ये थोडा जरी तुम्ही कचराई केली तरी लोक म्हणतात, ते सांगत नाही वाक्य मी फक्त म्हणून आपल्यामुळं कुठल्याही वारकऱ्यांना बाधा येऊ नये असं वागणं वैष्णवांचा धर्म. पीसीसी करायची खाली, त्याच्यावर ते उभा करायचं. मग कॉलम वर 9 बाय 9 इंचचा असतो, पण त्याच्या खाली जे फाउंडेशन असतं ते मोठं असतं. आता ध्यानात आलंय काय बघा, जर कोणाच्या लक्षात आलं नसेल तर गावात जिथं कॉलम टाकायचं चालू असतील, खड्डा काढायचा तिथं जाऊन बघा. ते का? वर इमारत जेवढी होणार आहे त्याच्या प्रमाणामध्ये खाली पीसीसी तयार केली जाते, डळमळू नये. कारण ज्याचं फाउंडेशन पक्क त्याची इमारत पक्की. डळमळता कामा नये, हालता कामा नये. म्हणून वैष्णवानं कधी हालता कामा नये, कारण आमचं फाउंडेशन पक्क आहे. विष्णुमय जग हा वैष्णवांचा धर्म आहे. का असं? शास्त्र सांगतं, अयम निज परोवेती गणना लघुचेत साम उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबवणा चराचर आपण झाला. ही सिद्धत आहे. म्हणजे साधना करावी आणि सिद्धतेपर्यंत जाऊन पोचावं. जसं दूध घरामध्ये आणावं, पण नुसतं दूध होऊन राहू नये, नुसतं लोणी होऊन राहू नये, तर तूप होऊन राहावं. तूप झाल्यानंतर पुन्हा दुधाची निर्मिती होऊ शकत नाही, पुन्हा दही होऊ शकत नाही, पुन्हा लोणी होऊ शकत नाही. कारण त्या तुपातल्या प्रत्येक कणानं अग्नीशी एकरूप होण्याची वृत्ती ठेवलेली असते. ते अग्नीशी एकरूप होतं आणि मग स्वतःचं अस्तित्व तयार करतं. ते स्वतःचं अस्तित्व तयार केल्यानंतर त्या तुपाला कुठल्याही प्रकारची बाधा नाही, किंबहुना परत पाठीमागं
नाही. आम्ही परत पाठीमागं का? तर आम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकलो नाही किंवा करू शकत नाही. याच्यासाठी गरज आहे. अस्तित्व निर्माण करायचं झालं तर मनन नावाची गोष्ट गरजेची आहे. हे मनन असलं पाहिजे. म्हणजे चिंतनानंतरची गोष्ट प्रक्रिया आहे ती अभंगात आली म्हणून मी आपल्याला सांगतो. मनन झालं पाहिजे. म्हणजे चिंतन आधी असलं पाहिजे, मग मनन, मग निधिध्यास आणि मग तत्वम पदार्थ शोधन. ही प्रक्रिया आहे शास्त्रातील, लक्षात घ्या. मग असं असण्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे? साधन असलं पाहिजे. जसं भाकरी करण्यासाठी पीठ पाहिजे, परात पाहिजे, अग्नी पाहिजे म्हणजे चूल गॅस काहीतरी पाहिजे, आणि तवा पण पाहिजे, आणि बनवणारा पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काय नसलं तर चालेल, पण हे नसून चालणार नाही. तसं हे नसून चालत नाही. हे नसताना याचा बाद करून आपल्याला उपयोगाचा नाही. मग याच्यामध्ये काय काय आहे? म्हणजे हे शरीर, याच्यामध्ये वाणी, म्हणजे याला आपण पंचमहाभूत म्हणतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याच्यानंतर पुढचे येते पंचकोश, लक्षात घ्या. आणि त्या पंचकोशानुसार जर आपण जागायचं ठरलं तर आम्ही मनन सहज करू शकतो. ते कसं सहज मनन करावं? काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्याची बाधेची ना. इकरी म्हणा, इकरी म्हणा. विश्वास तो करी स्वामी वरी सका, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, आणि मन कुणाकडं नाही. या तीन गोष्टी कुणाकडे नाहीत त्यांनी बोटवर करा. या तीन गोष्टी कुणाकडे नाहीत? सगळ्यांच्याकडे आहेत. आहे. याचा अर्थ चिंतन करायला आम्ही पहिली पात्रता आमच्याकडे आहे. आहे का नाही? ज्याच्याकडे शरीर, काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, आणि मन, या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो चिंतन करायला लायक आहे, पात्रता आहे. याचाच अर्थ चिंतन करणारा साधक आहे. कळलं? म्हणजे साधक कोण आहे? साधना करण्यास प्रवृत्त होतो त्याला साधक असं म्हणतात. साधना करण्यास. आता महाशिवरात्री जवळ आलेली आहे का नाही? कुणाकुणाला माहित नाही महाशिवरात्री जवळ आलेली आहे ती? आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. किती तारखेला आहे? 26 तारखेला. वार कुठला आहे? बुधवार आहे. आता बुधवारी सकाळी उठल्यानंतर सगळेच आपण आंघोळ करणारच आहोत, 100%च, जो असेल तो. लक्षात घ्या. परंतु त्याच्या पुढं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाशिवरात्री दिवशी सकाळी 9 वाजता वडे करायचे असतात शाबूचे. माहित नाही तुम्हाला? ते शाबूचे वडे करायचे असतात. दुपारी चिप्स तळून खाणं, संध्याकाळी भगर. बरोबर की नाही? म्हणजे महाशिवरात्री आली म्हणजे आमची मेनू कार्ड तयार असतात. पण महाशिवरात्री दिवशी मला साधना करायची कुणाकुणाला माहिती आहे?
याला साधक म्हणायचं. तुमच्या ध्यानात येते काय बघा, मी साधक हा शब्द आपल्याला सांगितलं. साधक म्हणजे काय, वारकरी संप्रदायामध्ये आम्ही हरिहरा भेद नाही नका करू वाद या तत्वानं जातो. रमापतीम वा गिरिजापतीम विश्वेश्वरम वा जगदीश्वरम पिणाक पाणी खलू शारंग पाणी हरिहरम वा प्रणमामि नित्यम. हे तत्व 12व्या शतकापासून आम्ही घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. आणि हे स्वीकारत आम्ही पुढे जात असताना आमची आषाढी जेवढी एकादश तेवढीच आम्ही महाशिवरात्री करतो. कार्तिक एकादश जेवढी, किंबहुना धर्म वैष्णवांचा जो आहे त्यानं प्रत्येक एकादश आषाढी आणि कार्तिक करायची असते. आणि तेवढीच आम्ही गोकुळाष्टमी करतो आणि तेवढीच आमची महाशिवरात्री असते. म्हणजे रात्री 12ला चालू होते. साधना किमान असावी, कारण हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणा देवाच्या दया त्याचाच तो भाग जर असेल, हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणत जे वाचा. मग रात्री 12ला चालू करायचं, सकाळी 5 वाजता अभिषेक झाल्यावर. लोकांची गडबड असते, अभिषेक करा, हे करा, ते करा. म्हणजे करायला हरकत नाही, केलंच पाहिजे, कारण ते साधनेचा एक भाग आहे. पण मुखामध्ये हरी 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 सतत राहणं, लक्षात घ्या, हा भाग जो आहे तो त्या दिवसाचा अभिप्रेत आहे. त्या दिवशी काय केलं पाहिजे, उपवास, त्याच्या जवळ बसणं, त्या भगवंताचा आसन जे आहे त्याच्या जवळ बसणं आणि साधना करणं, याला साधक म्हणतात. तसं शरीर आहे, मन आहे आणि वाणी आहे. आता शरीराचा उपयोग काय करावा, किमान काय नाही झालं तर पाया पडायला तरी करावा. लक्षात घ्या, कारण पाया पडून घेणाऱ्यामध्ये फार मोठेपणा अजिबात नसतो. त्याला वाटतं माझ्यासारखा कोण नाही म्हणून पाया पडतात लोक. हा भ्रमातच राहतो आयुष्यभर. पण पाया पडण्यामध्ये जी आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, ही नम्रता असली पाहिजे. म्हणून वारकरी असा नाही तर नसा, परंतु घरामध्ये प्रत्येकानं एकमेकाच्या पाया पडलं पाहिजे. हा वारकऱ्यांचा धर्म आहे. विष्णुमय जग, आता जग हे दिसणारं दृश्य रूपानं, आणि हे एक जग आहे. या जगालाही भगवंतानं 13व्या अध्यायामध्ये स्थान दिलेलं आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्वेति तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः. या क्षेत्राला जो जाणतो त्याला मी क्षेत्रज्ञ असं म्हणतो अर्जुना. या शरीराला जो जाणतो तोच खरा जाणकार. या शरीरामध्ये जो जाणणारा आहे ते शरीर ज्या जगामध्ये आहे त्या जगाला सुद्धा जाणलं. म्हणजे एक जाणल्यानंतर सर्व ज्ञातम भवती. एक जाणावं. सामान्य उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल आपल्या, की परवा सरवड्यामध्ये मोठा सोहळा झाला. आचार्य मंडळी भरपूर होती तिथं कार्य करणारे. आता ते पडद्यावरचे सगळे कलाकार असतात, लक्षात घ्या. आचार्य मंडळी भरपूर होती. अनेक मनमन तांदूळ शिजवणारी जी मंडळी होती त्यांनी प्रत्येक दाणा चपसून बघितला का होतो. बरं, घरात आपल्या मापटावर, चिपटावर, कोळवावर, वाटीवर काहीतरी धान्य शिजतं का नाही. त्या कुकरनं वाट लावली आमची, सोडून द्या, परंतु शिजतं का नाही सांगा. शिजतं. जे भांड्यामध्ये शिजलं जातं त्याच्यामध्ये एखादं शीत असं उचलून बघितलं जातं आणि पातेलं बाजूला काढून ठेवलं जातं. याचा अर्थ काय आहे, शीतावरून तसं स्वतःवरून जगाची परीक्षा करायची. आता कळलं, मी कसा आहे यावरून जग कसं आहे लक्षात येईल का. मग शरीर अमंगल वगैरे इत्यादी इत्यादी तो भाग आहे, लक्षात घ्या. तो विषयांतर होईल म्हणून मी जात नाही तिकडे. परंतु वाणी म्हणजे काही ठिकाणी अशी सवय असते की सकाळी 7 वाजता जर चालू झालं तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रिपीट न होता या वाणीनं बोललं जातं. ते वेगळे मंत्र आहेत, लक्षात घ्या. जे दुसऱ्याला लागणारे, पान उतारा करणारे वगैरे वगैरे, त्याला अपशब्द म्हणतात, लक्षात घ्या. आणि त्याला सामान्य मराठी भाषेमध्ये शिव्या म्हणतात. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 देणारे 12 तासात कधीही पुनरावृत्ती नाही एकाही मधल्या मंत्राची. सरळ सातत्यानं वाणीचा दोष तयार होतो. अपशब्दानं काय होतो, वाणीचा दोष तयार होतो. अभद्र खाण्यानं शरीरामध्ये दोष तयार होतात, लक्षात घ्या. म्हणून मगाशी मी सांगितलं चहा प्यायला हरकत नाही, पण तलप म्हणून जर चहा पित असाल तर जरा डॉक्टरला विचारा आणि मग प्या, काय अडचण नाही. तलप म्हणून, लक्षात आले का बघा. कारण दोष निर्माण करणारे पदार्थ साधकानं जवळ बाळगायचे नसतात.
साधनेमध्ये व्यत्यय आणणारे दोष कधीही ठेवायचे नाहीत, जवळ बाळगायचे नाहीत. लक्षात घ्या. म्हणून इथं तत्वज्ञानामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर लक्षात येईल की वाणीनं तपश्चर्या घडते, शरीरानं तपश्चर्या घडते आणि मनानं तपश्चर्या घडते. शरीरानं जे तप घडतं त्याला शारीरिक तप म्हणतात, वाणीनं जे तप घडतं त्याला वाचिक तप म्हणतात आणि मनानं जे तप घडतं त्याला मानसिक तप म्हणतात. अध्याय क्रमांक 17, 14, 15, 16 श्लोक. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजन शौचमार्जवम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरिक तप उच्यते. एवढं शारीरिक तप आहे. आता हे शारीरिक तप आपल्याकडून घडावं आणि हे कळावं, म्हणजे हे शरीर कळावं. शारीरिक तप घडल्याशिवाय शरीर कळत नाही. पुढं वाणीचं तप कळावं. मग वाणीच्या तपासाठी सांगितले की नामस्मरण सर्वश्रेष्ठ साधन. वाणीच्या तपासाठी लक्षात घ्या, वाणी पवित्र होण्यासाठी एकमेव साधन कोणतं असेल तर ते नामस्मरण असावं लागतं. लक्षात घ्या. आणि मनोमय कोश हा एक कोश सांगितलेला आहे पंचकोशामध्ये, तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्याचा सिद्धांत आलेला आहे. भृगू सांगतो की मनोमय कोश तुमच्याजवळ जर असेल तरच तुम्ही पुढच्या कोशामध्ये, विज्ञानमय कोशामध्ये जाल आणि मग आनंदमय कोशामध्ये शेवटी जाल. मग मनोमय कोश जो आपल्याजवळ आहे त्या कोशाची उत्क्रांती जर व्हायची असेल तर मनानं हित चिंतन करणं. ध्यानात येते काय? पण काय करणं? हित चिंतन करणं. आपण करतच असतो नेहमी, पण करावं सारखं असं नाही म्हणतोय मी. लक्षात घ्या. म्हणजे सोलपुरामध्ये देत नाही, आपण करत असतो नेहमी, पण करावं. आता सोलपैरू दिल्यानंतर या वाक्याचा अर्थ वेगळा होतोय आणि सोलपैरू न देता या वाक्याचा अर्थ वेगळा होतोय. जरा शांत डोक्यानं त्याचा विचार करा. शेत असतं. आता आपल्या भागामध्ये एक पद्धत चालू झालेली आहे हत्ती गवत लावण्याची, बरोबर आहे ना? हत्ती गवत. मग हत्ती गवताचा ओपा केलेला चांगलाच असतो, म्हणजे कशासाठी? जनावरांच्या खाद्यासाठी. पण आत ऊस आहे आणि बांधाला हत्ती गवत असतं. आता वरचा बांध आहे आणि खालचा ओपा आहे. वरचा ओपा आपला आहे, त्याच्या खालचा बांध आपलाच आहे, म्हणजे त्याच्या शेजारचा बांध आपला. ती गावच्या रीतीप्रमाणे तो बांध असतो. पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलं तर पश्चिमेकडला बांध आमचा. मग पश्चिमेकडल्या बांधाच्या खाली एक ओपा असतो त्या शेतकऱ्याचा, म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याचा. मग आता आपल्याला बांधाला हत्ती गवत लावायचं आहे. कुठनं लावायला सुरुवात करायची? शेतकरी असणाऱ्यांना उत्तर द्यायचं. बरं, मध्ये पेड म्हणतोय ना, बांध म्हणजे पेडच छोटा असतो. ओप समान, दोन्ही उदाहरणं देतो. ओप समान, मध्ये पेड आहे, मध्ये बांध आहे, एक 2 फुटाचा बांध आहे. इकडं ऊस आहे आपल्याकडं, तिकडं पण त्याच्याकडं ऊस आहे, पण हत्ती गवत लावायचं आहे. आता कुठं लावायची? ती कांडी खवायची कुठं? बांधात. बांधात खवायची कोणत्या बाजूला? आपल्या काय त्याच्या पलीकडल्या? कुठल्या बाजूला? आपल्याकडल्या. उद्या येऊ बघाय, रविवार आहे. हे कीर्तनाचं सुचतंय हा फक्त आपल्या बाजूला. पण रीतिरिवाज माणसं छान पाळतात की हत्ती गवताचं कांड जर खवायचं झालं तर आपल्या हद्दीप्रमाणे त्याच्या बाजूला खवायचं आणि ते तिकडे लवकर कापायचं नाही. आता ते का कापत नाही त्याची कारणं वेगवेगळी असतील, ती काही मी सांगत नाही. पण मनोवृत्तीच आपली अशी असते की आपलं नुकसान होऊ, दुसऱ्याचं झालं तरी मनोमय कोश. मनानं हितचिंतन करणं. मग मध्ये लाव ना बांधावर. करपाडीला लावण्यापेक्षा मध्ये काय अडचण आहे? बांधावर लाव ना, तोही सुखी आपणही सुखी. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कांड खाऊन येणार आणि तो संध्याकाळी बघायला गेला की म्हणतोय बघा यानं कसं लावले. ज्या वेळेला एका मनाचा दुसऱ्या मनानं द्वेष केला जातो, तो द्वेषच आपल्या साधनेला बाधा आणणारा असतो. किती सूक्ष्म विचार आहे बघा. हे आपल्याला काय वाटत नाही. ज्ञानेश्वरी पारायण करायला मी, अरे तू ज्ञानेश्वरी पारायण करायलास पण तिथे एखाद्यानं तुझ्या नावानं काहीतरी सांगितलं की झाला विषय संपला तुझा. त्याच्यासाठी धर्म म्हणजे कर्तव्य. कर्तव्य कसं असावं? आपलं शुद्ध असावं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आता वैष्णवांचा धर्म, जग विष्णुमय. आता मगाशी आपल्याला हे लौकिक अर्थाचं जग जे आपल्याला दिसतं ते, आता पारमार्थिक अर्थानं हे जग. या जगामध्ये एक क्रिया सांगितलेली आहे आणि ही क्रिया सांगण्यापूर्वी तुकोबराय पहिल्या चरणामध्ये उत्तम प्रकारे आपल्याला वैष्णवांचा धर्म सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा
बिघडवीत नाही ना. आई काजी तुम्ही. विष्णुमय जग हे जग आणि दिसणारं. इदम शरीरम या उक्तीप्रमाणे हे जग जे दिसणार आहे त्याचा आता पुढे विचार. या जगाशी कसं वागतं हे ज्याचं त्याला माहिती असतं. लक्षात आले की बघा. म्हणजे आता थोड्या वेळानंतर जेवायला पहिल्यांदा आपल्याला मिळावं का शेवटला मिळावं सगळ्यात इच्छा प्रत्येकाची फक्त सांगा. जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जर. संयोजक सांगणार आहेत की परगावच्या मंडळीने पहिल्यांदा बसावं म्हणजे आधी बसावं आणि गावच्या मंडळीने तरी पण डोळा चुकणारच आहे. लक्षात घ्या. तरी पण डोळा काय होणार आहे. मग आता ह्या जगाचं काय करायचं. हे जग कसं आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे. आता बाहेरच्या जगाची मात्र किंबहुना आपण सगळ्या गोष्टीनं पारख करू शकतो. तू माझ्यावर असा वागला पण तू त्याच्यावर कसा वागलास हा विचार हे आपल्याला धर्म सांगतो. हा धर्म आहे. लक्षात घ्या. हे हिंदू मुस्लिम ख्रिस्ती ईसाई असा धर्म नाही. तर वागण्याची पद्धत या धर्मानं सांगितलं. ते भेदाभेद भ्रम अमंगळ कसं वाग. भेद अभेद युक्त वाग हे शास्त्रातला शब्द आहे. भेदाभेद भेद आणि अभेद. भेदाभेदानं काय होतं. अहो भेदानं संसार मोडतात. तू देव मिळवाय चाललायस. संसार म्हणजे भेद जर घरात तयार झाला कुटुंबात तयार झाला तर मोडते की नाही घर फुटते. मग हे व्यवहारातलं जर तुम्हाला कळत असेल तर परमार्थ करताना भेद का करायचा. लक्षात घ्या. भेदाभेद भ्रम अमंगळ. आता अभेद आणि भेद. भेद म्हणजे द्वैत अभेद म्हणजे अद्वैत. अमंगळ म्हणजे वाईट. भेद हा निश्चित वाईटच असतो. चांगला कधीही नसतो. लक्षात घ्या. दुधाचं पातेलं भरलेलं आहे पण मिठाला अशी इच्छा झाली की याचं जरासं पाहून यावं. त्याच्यावर काय झाकण नाही काय नाही. आता काय भरणे आहेत सोडा परंतु पूर्वीच्या काही गाडग्यात ठेवलं जायचं त्याच्यावर मिठावर झाकण ठेवायची गरजच नाही. लक्षात घ्या. सज्जन माणसाला गावात फार पाय टाकताना जाणीवपूर्वक टाकायचं असतोय. आणि गावात दुर्जन काही माणसं असतात त्यांना कसंही वागलं तरी चालते. लोक म्हणतात ते तसंच वागतंय हो पहिल्यापासून शिक्का त्याच्यावर. आणि एखादा वारकरी चुकला की म्हणतात हा हे बघा. आता पुढचं वाक्य काय सांगत नाही ते आपल्याला. म्हणजे दोष कुणाला आहे. अमृताला दोष आहे विषाला दोष नाही. दुधाला दोष आहे मिठाला दोष नाही. समजा मिठाला असं वाटलं की पांढरं शुभ्र माझ्यासारखंच आहे शेजारी पातेल्यात आणि जरासं पाहून यावं एक एडा काढून. दुधाने मिठाच्या एका खड्यानं दुधात उडी मारली आणि ते पाहून याय गेलं. ते दूध काय करतं अहो त्याच्याकडं अवस्थाच अशी आहे. चांगलं चांगलं असू दे नाही तर वाईट असू दे सगळ्यांना समाविष्ट करून घेते ते चांगले. सिद्धांत काय आहे. वाईट असणार सुद्धा आपल्यामध्ये समाविष्ट करून घेण्याची जी ताकद असते त्याला चांगलं म्हणायचं. आता चांगलं कोण आणि वाईट कोण तुमचं तुम्ही ठरवा. अधिवेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे एवच निर्ममो निरहंकारा समदुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा निश्चया मय्यर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिया. सगळ्यांना समाविष्ट करून घेतोय. सत्कार केलेला बी चांगलंच म्हणतोय आणि नावं ठेवलं त्याला बी चांगलं म्हणतोय. त्या मिठानं वाटलं की फिरून यावं जरा पाहून यावं दुधातनं तर ते दूध काय करतं त्या मिठाला अजिबात बाहेर जाऊ देत नाही. समाविष्ट करून घेते स्वतःमध्ये. पण समाविष्ट करून घेते त्यावेळेला ते नाशास कारणीभूत ठरते. एक कण चांगल्याचा जर नाश करण्यास प्रवृत्त होत असेल तर आपण द्वैत जर घेतले तर ते द्वैतच आपला
द्वैताचा अंगीकार केल्यानंतर आपला नाश होतो आणि अद्वैताचा स्वीकारणं आमचा उद्धार होतो. आणि त्याच्यासाठी वैष्णव म्हणो जय अवघी. मग वैष्णव म्हणायचं कुणाला? अद्वैत ज्याच्या जवळ आहे त्याला वैष्णव म्हणायचं. आणि त्याच्यासाठी वैष्णवाची मुख्य खून, मुख्य चिन्ह, ज्याला तुळशीपत्र म्हणतो किंवा तुळशी माळ म्हणतो, ती आम्ही गळ्यात घातलेली आहे. ती कशी घातलेली आहे? अद्वैताचा स्वीकार करून, द्वैताचा बाध आणि अद्वैताचा स्वीकार करून वारकरी व्हावं. द्वैत सारोनी सारोनी माळ मी घालिला, हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईला, वेदरहित वारीशी जाईन, आईचा जोगवा 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 माझेना, द्वैत सारोनी माळ मी घालीन, म्हणजे द्वैताचा अंगीकार न करता. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, माझ्यामध्ये जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा निराकरण व्हावा याच्यासाठी बोध गरजेचा असतो. त्या बोधाचा झेंडा मी घेईन. हाती म्हणजे अंतःकरणामध्ये, हातात नव्हे, हा अंतःकरणामध्ये बोध. हाती बोधाचा झेंडा मी घेईन, भेद रहित वारीशी जाईन. ते ना उद्या एक काढल्या का गाडी दाखवतोच त्याला पंढरपूरला जायला. त्याने एक काढली आहे एसटी. कोण कोण तिकडे गेला ते बघतोच. हे त्याच्यासाठी वडलं नाही. अशी उर्मी येते का नाही? बरं, वारी गावातीलच लोक नेणार आहेस ना तू? कुठले लोक नेणार? गावातील वारकरीच नेणार आहेस ना? काय ट्रिपला चाललायस? वारकरीच नेणार आहेस. याचा अर्थ भेद घेऊन ज्या वेळेला आम्ही वारीला जातो ती वारी होत नाही. लक्षात घ्या, वारी होत नाही. नाही, आम्हाला 50 माणसं मी घेऊन जातोय बघा वर्षाला. किती माणसं? मग तुझी वारी त्यासनी फिरवून आणायला, जसं जनावर चरायला नेतात आणि घेऊन येतात तसं तू धनीच हो त्यांचा. ते मुक्त होतील पण तू होणार नाहीस. ध्यानात येते का बघा? थोडे शब्द माझे अवघड असतात, लागतात, त्याला पर्यायच नाही, कारण वास्तव आहे ते मी बोलतोय आपल्या समोर. भेद रहित वारीशी जाईन, आईचा जोगवा जोगवा मागेन. एवढ्यावर का? तर ज्या अंतःकरणामध्ये विशुद्धता आहे ती विशुद्धता पूर्ण निघून जावी याच्यासाठीच. भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद हा अमंगळच आहे आणि भेदाभेद अमंगळ आहे. तो भेद निघून जाण्यासाठी तुकोबर आहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. कृती काय करावी हा वैश्विक सिद्धांत मान्य असेल तर म्हणतात, आई काजी तुम्ही भक्त भागवत. हा संत वाङ्मयामध्ये अनेक शब्द असे असतात. अनेक, हा मी म्हणून सांगतो, एक नाही अनेक असे शब्द असतात की ज्याच्यावर भर दिल्यानंतर त्याची अर्थप्राप्ती होते. लक्षात घ्या, कोणत्या शब्दावर भर द्यावा हे ज्या वेळा कळतं ना
त्यावेळेला अभंग कळतो, गाथा कळते. एवढंच नाही, ज्ञानेश्वरी कळते आपल्याला. या चरणामध्ये जी या शब्दावर भर देऊन बघा. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, जी शब्द काढून टाका आणि म्हणा ऐका तुम्ही भक्त भागवत. काय एका शब्दाचं महत्व केवढं आहे बघा, एक अक्षरमध्ये. म्हणून तुकोबरायांच्या गाथ्यातील एक वेलांटी नाही, एक वरचा असणारा अनुस्वार, ज्याला अनुनासिक म्हणतोय आपण, तो जरी तुम्ही बदलला तरी अर्थ बदलतोय. ऐकाजी म्हणून पंढरीच्या लोकांनाही अभिमान. ऐकाजी का? ऐकाजी म्हणजे जे ऐकायचं आहे, ऐकवायचं आहे, त्यांच्याबद्दल मनामध्ये आत्यंतिक आदर आहे. कळले काय बघा. 10 दिवस माई खायला गेलतास काय हरकत नाहीये. माई खायला जातस कशाला येतस कीर्तनला? नाही, मी माई खाऊन तमाशा बघायला गेल्यापेक्षा कीर्तन ऐकायला आलेला चांगला. कधीतरी होईल बदल ना, कधीतरी बदल होईल. ऐकायची लक्षात घ्या. दिवसभर त्रासलेला असतो, घरात येतो, घरात आल्यानंतर समजा जर त्याला चहा मिळाला नाही, हे वास्तव आहे. मी वास्तव सांगतोय, लागणार आहे पण सांगतोय. घरामध्ये सून असते, सासू सासरा दोघंही कामाला जातात किंवा शेतामध्ये काम करायला जातात. आता शेतातून काम करून येतात आणि थोडंसं काही भांडं लागत असतो, त्याला संसार म्हणतात आपण, माहिती आहे. 3 पाठीमागे मी जात नाही. पण घरात आल्यानंतर सासूला किंवा त्या सासरे बुवांना त्या सुनेनं तांब्या भरून दारात आहे तोपर्यंत दिला की तो आपल्या गावात नुसतं सांगत नाही, तालुक्यात सांगत सुटतोय, माझ्या सुनेसारखी सून नाही. लक्षात घ्या. काय मत म्हणजे आमच्या पोरींना आम्ही शिकवायच नाही. हे दुर्दैव कुणाचं आहे मला कळत नाही, त्याचं संशोधन फार मोठं करावं लागेल आपल्याला. मग साधी गोष्ट आहे, सगळं हातातलं काम सोडायचं आणि तांब्या भरून सासऱ्याच्या हातात नेऊन द्यायचं, बस. असं जास्त दिवस करायला लागत नाही, थोडे दिवस करायचं. सगळ्या किल्ल्या तिच्याकडं. किल्ल्या दे म्हणून भांडण्यापेक्षा सोपे उपाय करा की, बरोबर की नाही? सोपे उपाय करत जायचं. आणि सासू सासरा शेताकडून आलेत, बसलेत, काही नाही, सासूनं चहा केलाय, सासऱ्याला दिलाय, दोघं प्यालेत, मग एकामेकाला खुणून त्यात. हे काय कळलं का नाही? सासू खुणवते कुणाला? सासऱ्याला, मी नवऱ्याला, आणि नवरा बायकोला खुणवतो. मन कळली का नाही? हुमान आहे. काय हुमान आहे? या हुमानाचा अर्थ काय? असं काय? काय चाळाल्यात? काय घोळाल्यात? काय अर्थ काय याचा? कुठे गेली? कुठे गेली? आता घर सोडून गेली काय? बरं गेली तर येणार आहे काय? कुठे गेली? मग ही म्हणती आम्ही यायचीच वाट बघत असणार. आम्ही चहा करून प्यालो की मग कुडणा करणे येणार. कुडणा करणं म्हणजे जनावरच्या घराकडं तोपर्यंत येणार. कोण कुणाला समजून घ्यायला तयार नाही, कोणच. सासू सासरे सुनेला समजून घ्यायला तयार नाही, सून सासू सासऱ्याला समजून घ्यायला तयार नाही, मुलगा समजून घ्यायला नाही, कोणच. त्याच्यामुळं विभक्त पद्धत ही फास्ट यायला लागली, म्हणजे वेगाने यायला लागली. लक्षात घ्या. म्हणजे आम्ही आजपर्यंत अनुकरण परदेशाचं करत होतो, परकीय राष्ट्रांचं करत होतो. आज इतक्या विकोपाला आपण गेलोय की कोणच कोणाला तयार नाही. म्हणून घरामध्ये जी शब्द वापरला ना बघा एकदा, लहान मुलाला सुद्धा म्हणावं जी. या जी शब्दात काय असते? समोरचा कितीही बांध निम्मा ट्रॅक्टरनं फोडला असला, रात्रीच्या अवता असतात माहित आहे ना, ते आत्ता नसतात. रोहिणीचं नक्षत्र निघालं की रात्रीची अवतं चालू. कारण खोडवं कापून गायरासनी घालायचं म्हणून ठेवलेलं असते. आणि रोहिणी आली की इकडं तिकडं पेरायला लागली की आता वाट बंद होती आणि रोहिणीचा पेरा चुकल म्हणून मग बलराम न्यायचा. त्याला नेऊन दाखवलंय ट्रॅक्टरवाल्याला. तो म्हणतो ह्या भागात आलो की मारून जातो, तुम्ही इकडे यायची गरज नाही. आणि मग तो बलराम ज्या वेळेला जातो त्याला सवड असते, त्यावेळेला तो वर कुणाच तरी मारून आलेला तो येता येता त्याला माहिती असते इथं दाखवलेलं आहे. तो जातो, तो फोन करत नाही का आता दाखवलं म्हटलं तर काय करता, तुम्हाला बलरामाचं अवतं माहिती आहे तुम्हाला.
की जरा जरी टेरिंग पॉवर टेरिंग आहे ट्रॅक्टरांना, जरा जरी बाजूला झालं तरी निम्मक घेऊन येते बाहेर. आता असं एक 2-3 ठिकाणी झालं फिरवताना. आता दोष ट्रॅक्टरच्या मालकाचा काय शेत मालकाचा? कुणाचा दोष? ट्रॅक्टर मारण्याचा दोष? त्याला रात्रीचं दिसलं नाही, जरा हलपाटा गेला बाजूला आला. समजा त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्याला कळलं आणि तो जाऊन बघितलं तर आता तो सरळ बसेल? तो कालवा करत यायला लागला. त्या आला की म्हणजे या 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 काय झाले? तर तो असं असं ठीक आहे जी, आपण करूया व्यवस्थित. एवढा शब्द भांडण बंद करतोय. राधानगरीला फेऱ्या चुकवतोय. एक शब्दानं जर संसारातलं व्यवहारातलं साधी गोष्ट आपलीशी होत असेल तर परमार्थात किती मोठी गोष्ट होईल लक्षात घ्या. ऐकाजी तुम्हाला नमस्कार माझा आहे म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश. आता या शब्दानं म्हणून अशा अनेक शब्द आहेत. पण, परंतु, म्हणून तसा जी शब्द आहे. ऐकाजी तुम्ही भक्त. हा भक्त फार महत्वाचा आहे. भक्त म्हणजे भक्तीसाठी प्रवृत्त असणारा, वारकरी असो नाही तर नसो, ज्याला भक्ती कळते, कुठल्याही देवाची भक्ती करतोय तो भक्त. आम्ही पांडुरंगाची करतोय, काही जण रेणुकाची करतात, मग त्यांना नावं ठेवणार आहे तुम्ही? तो भक्तच आहे. ध्यानात घ्या. भागवत धारण ज्याने केले त्याला भागवत म्हणतात. कुणाला? ज्यानं काय धारण केलेलं आहे? तुळशी माळ गळ्यामध्ये धारण केलेली आहे त्याला काय म्हणायचं? भागवत. आणि ज्यानं तुळशी माळ धारण केलेली आहे त्याच्या कंठाच्या खाली कुठली गोष्ट जाता कामा नये, कुठलीच गोष्ट जाता कामा नये. पण आमच्याकडे एक सवय आहे, असते कुणाकुणाला तरी, टीका म्हणून काही मी करत नाही पण असते बऱ्यापैकी. रात्रीचा बुवा चांगला होता ना मंडळी. याच्यावर सुंदर एक वचन आहे. एतानि सप्तत व्यसनानि लोका घोराती घोरम नरकम नयन्ते. कुठलंही कोणतीही गोष्ट व्यसन म्हणून जर तुम्ही करत असाल तर ती तुम्हाला नरकातच नेणार. त्याच्या पलीकडं कुठेही ती जाऊ शकत नाही. म्हणून ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. तुम्हाला करायचं जर असेल तर ते हित, आणि ते कसं असावं? सत्य स्वरूपाचं. कारण सत्य स्वरूपाच्या हितामध्ये असत्याची बाधा नसल्यामुळं दुधात मध्येच तूप आहे, पण एकदा तुपाचा आकार दुधानं घेतला की परत दुधामध्ये, दह्यामध्ये, लोण्यामध्ये ती येऊ शकत नाही. हे सत्य स्वरूप दुधाचं म्हणजे तूप. तसं तुझं सत्य स्वरूप जे आहे त्याच्यासाठी तू जर प्रयत्न करायला लागलास तर ते सत्य स्वरूप तुझं काय आहे? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मग सत्य स्वरूप कोणाचं? विठ्ठलाचं. मग ते सत्य स्वरूप जर विठ्ठलाचं असेल तर मी कोण आहे? विठ्ठल आहे. कारण माझं, मग आपल्याकडे एक प्रमाण आहे, सत्य संकल्पाचा दाता कोण? तो नारायण नाही, हा नारायण. तैसा हृदयामध्ये मी रामू. हा नारायण. देवानं संकल्प करून काय करायचा? तू करायला पाहिजेस. तो सत्य संकल्पाचा. म्हणून ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. विठोबा रखुमाई. जय जय 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 कुमार कुमार. जय जय कुमार कुमार. कुंडली कवरदार जय
गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कोणाही जीवाचा न घडो मत्सर किंवा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. याच्यासाठी एक तत्व आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहे. जे जे भेटे भूत तेथे माणिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण पा माझा किंवा जाण माझा. जिथं जिथं प्राणी मात्र भेटतील तिथं तिथं माझं तत्व आहे, भगवंताचं प्रतिपादन आहे. हे ज्ञानेश्वरी समजून घेताना दोन अर्थानं समजून घेण्याची. काही ठिकाणी माऊलीने स्वतःचं मत मांडले आणि काही ठिकाणी भगवंताचं मत सांगितलेलं आहे. जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण म्हणजे माझा. हा भक्तियोग आहे म्हणजे भक्त आणि भागवतासाठी आता निरूपण पुढे चालवतोय. लक्षात घ्या. मग पुढे जरा यावं. प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहेच. मला वाटतं साधी गाय सोडून दुसऱ्या गायी पुजल्याच जात नाहीत. जर्सी गाय पुजली जाते का? नाही. विकली तर तोंडात भाकरी, ते फायदा देऊन गेली तर, नाहीतर गोट्यात कुठली भाकरी आणायची म्हणून रिकामीच. ते आम्ही आमच्या सवडीप्रमाणे सगळ्या क्रिया करत असतोय. लक्षात घ्या. म्हशीला कुणी कुणी पुजली या? तिचं दूध काढून 25,000 दिवाळीला घ्याय चालत्यात बोनस. तिला कुणी कुणी पुजली या? कुणी पुजलेली नाही. लक्षात घ्या. का पुजत नाही आपण? इथं तुकोबरायांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितली. सर्प विंचू नारायण. बघा, साप आणि विंचू दोघे नारायण आहेत. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आता साप दिसला की काय करायचं? तो नारायण आहे, जायचं आणि सरळ दंडवत त्याला घालायचा, मिठी मारायची, त्याला रिकाम व्हायचं. सापाला काय नारायणच आहे. माझ्यात जे देवत्व आहे तेच समोरच्या त्याच्यात आहे. हा सिद्धांत आहे. याला जीव जीवाचा भेद असं म्हणतात. आता दुसरा शेवटचा भेद सांगतोय. लक्षात याची विस्तार मी करणार नाही कारण वेळ माझ्याकडे अत्यंत कमी आहे म्हणून सांगितले आधीच. जीव जीवाचा भेद म्हणजे कोणाही जीवाचा न घडो मत्सर. आता जीव जीवाचा भेद कसा निर्माण होतो त्याला एक शास्त्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे. त्याचं नाव आहे मठाकाश आणि घटाकाश. शेकडो आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मठामध्ये मडकी ठेवलेली असतात. शेकडो मडकी असतात आणि त्या शेकडो मडक्यांच्या मध्ये पोकळी असते, त्याला घटाकाश म्हणायचं. आणि जे मठ आहे त्या मठामध्ये पोकळी आहे त्याला मठाकाश म्हणायचं. आणि मठाच्या बाहेर जे आहे त्याला महत आकाश असं म्हणतात. या तिन्ही संकल्पना एक आहेत. फक्त कल्पित भेद मांडायचा. जसं एक्स मांडल्यानंतर त्याचं उत्तर मिळतं किंवा वाय मांडल्यानंतर मानायच तयार नाही म्हटला तर पायथागोरसचा सिद्धांत पूर्ण होणार नाही. मानावं लागेल आपल्याला. एक्स मानू. लक्षात घ्या. तर म्हणजे आता असं म्हणशील आणि घरात जाऊन उद्या सकाळी कालवण करताना घरात वाढल्यानंतर म्हणशीला त्यात मीठ आहे असं माना आणि खावा. चुकून म्हणशीला काय कुठली गोष्ट कुठं वापरतील. बौद्धिक क्षमतेचा विकास काही सांगता येत नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपल्या ध्यानात आलं पाहिजे की एक्स किंवा वाय मांडलं तर उत्तर गणिताचं आपल्याला योग्य मिळेल. तसं कल्पित भेद मानला तर आपल्याला उत्तर मिळतं. मठाकाशामध्ये घटाकाश आहे आणि महद आकाशामध्ये मठाकाश आहे. हे कल्पित भेदानं दिसतं. एकंदरीत सगळंच काय आहे हो? सगळंच महद आकाशामध्ये. पण मठ 4 भिंती दिसल्या. मठ पडला, आकाश कुठे गेलं? दुसरीकडलं नव्हतंच म्हटलं जाईल कुठं, तिथलंच ते होतं. बरं आता ते झालं. आता इथं आपण गाडगी ठेवली, 100 गाडगी ठेवली, रिकामी गाडगी ठेवलेली आहेत. आता त्या गाडग्यांच्या त्याला घटाकाश म्हणतात. हा, शास्त्रातले सोपे सोपे शब्द सांगतो तुम्हाला. त्याला घटाकाश असं म्हणतात. आता घटाकाशामध्ये 100 गाडगी दिसली याचा अर्थ 100 पोकळी गाडग्यांच्या मध्ये आहे.
मी पोकळी मानायला तयार नाही असं म्हटलं तर महद आकाश मानायला तयार नाही असंही होईल, लक्षात घ्या. पण त्या 100 गाडग्यांच्यावर एक एक काठी मारत गेलो आपण, तर ते आकाश कुठे गेलं? मग ते आकाश दुसरीकडं आणलेलंच नव्हतं, जाईल कुठं? ते कल्पित भेदानं त्या ठिकाणी निर्माण केलेलं होतं, लक्षात घ्या. त्या पद्धतीनं सर्प विंचूंच्या ठिकाणी भेद कल्पित मानायचाच शारीरिक स्वरूपाने, लक्षात घ्या. हा फार भाग महत्वाचा आहे. शारीरिक स्वरूपानं सर्प आणि विंचू भेद मानायचा, पण आत्मस्वरूपानं दोघांच्या ठिकाणी काही भेद नाही. मग त्याला आलिंगन द्यायला काय अडचण आहे? सापाला मिठी मारायला काय अडचण आहे? विंचवाला धरून हातावर खेळवायला काय अडचण आहे? काय अडचण आहे? अडचण ही आहे, ज्या शरीरानं धारण केलेला धर्म आहे तो धर्म त्या शरीराशी कारणीभूत ठरतो, त्याचं नाव संसार आहे. सापाचं शरीर त्या जीवानं धारण केला, ते शरीर धारण केल्यामुळं शरीराचे गुणधर्म तो जीव सोडत नाही, चावल्याशिवाय राहणार नाही. विंचवाचं शरीर जर त्या जीवानं धारण केलं असेल तर ते शरीर जे आहे ते शरीराचे गुणधर्म. मग उदाहरण मी सांगतो आपल्याला की एखादी सुगरीण पक्षी किंवा जो चिमण्या बघताय तुम्ही, घरटं बांधतात, इतकं सुंदर बांधतात की खुरप्यानं सुद्धा कापता येत नाही. काय असतं ते? धागे, बारीक 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 उसाच्या पानाचे वगैरे धागे, गवताचे पानाचे धागे असतात. कुणी शिकवलं? त्या शरीराच्या गुणधर्मानं त्या जीवाला शिकवलं. त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही, चिमण्यांना त्यांच्या गुणधर्माप्रमाणे शिकवलं. आपल्या घरातलं रेडकू थानाला नेऊन लावा लागते तरी बी पित नाही, 4 वेळा मागं सारागते, उपाजलेलं. आणि गवारेड्यांचं तिथं कोण आहे दाजीपुरात? त्यांना पाजाय कोण आहे? ते उठतंय पितंय टनाटन उड्या मारत जाते. त्या शरीरानं गुणधर्म इथं बांधून ठेवल्यामुळे झाले, त्या संस्कार पिंडावरच झालेले असतात, बांधले. त्या म्हैशीने संस्कार करून स्वतःवर घेतलेले असतात, बांधले. मी बांधला से पुढा, मौलीने वर्णन केलेले आहे. मी बांधलाय असं पोपटाला उगाचच वाटत असते. मग तोडून जरी अर्धा नेला, अर्धा जरी कापून नेला, तर ही शारीरिक वृत्ती असते, ही वृत्ती सुटायला तयार नसते. म्हणून सर्प विंचू नारायण परी आलिंगन देऊ नये, दुरुनी नमस्कारावे. हा शब्द फार महत्वाचा आहे. लांबून त्याला नमस्कार करायचा, पण आलिंगन द्यायला जायचं नाही. यालाच म्हणतात जीव जीवाचा भेद. तसा कल्पित भेद आहे. घटाकाशामध्ये असणारं आकाश हे महद आकाशातलंच आहे. घटाचा प्रतिबिंबित आकार आहे तोपर्यंत भासतो, तो संपला, घट फुटला की आकाश मूळचंच आहे, इथलंच आहे, हेच आहे. तसं जीव ब्रह्म एक एव तत्वमसी महावाक्याचा उपदेश करण्यासाठी या 5 भेदांची निवृत्ती गुरु करत असतात शिष्यांच्या अंतःकरणातून. यातला हा भेद आहे जीव जीवाचा भेद. हा जीव जीवाचा भेद कल्पित आहे असं मानून जर आपण क्रिया करायला लागलो तर कार्य पूर्ण होतं आणि मुक्तही होतो. ध्यानात घ्या, कार्य पूर्ण होतं आणि मुक्तही होतो. यालाच म्हणतात की तुकोबराय सांगतात 3ऱ्या चरणामध्ये, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोण्याही जीवाचा, कोणत्याही जीवाचा मत्सर होता कामा नये. आमचं सकाळी उठलं की हिची जिरवायची, त्याला बघून घ्यायचं आहे, ह्याला आढावा करायचा आहे. सकाळी उठलं की आमचं अंतरुणात उठतानाच चिंतन. आणि माऊली म्हणतात याच्या उलट आमचं काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. निर्गुणच माझ्या हातात दिल्यामुळे आता मला भेद बघायची गरजच नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, मत्सर कोणत्याही जीवाचा घडू नये. आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे. एक वेळ देवपूजा राहिली तर चालेल, पण हे तत्व महत्वाचं आहे. वर्म सर्वेश्वर, सर्वेश्वर म्हणजे सर्वात्मका ईश्वरा. हा जो भाग आहे त्याच्या पूजनाचं वर्म काय आहे? तुझ्या जवळ आहे. कोणत्याही जीवाचा मत्सर घडता कामा नये. आता मत्सर घडता कामा नये आणि मग व्यवहार कसा करायचा? मत्सर घडता कामा नये, व्यवहार कसा करायचा? म्हणून मी वाक्य मागे सांगितलं होतं, सगळ्यांना विनंती. परगावचे लोक बसल्याशिवाय कुणीही बसायचं. सगळ्यांना विनंती. आता ही सगळ्यांना विनंती म्हणजे परगावची बी त्यात आहेत का गावचीच फक्त आहेत?
फक्त गावचीच आहेत, कारण आवाज ओळखीचा असतोय. सर्वांना विनंती की परगावची लोक, परगावची भजनी मंडळी जीव द्यात आणि मग आपण संयोजकांचं काम मी सोपं करावे, मग आपण बसावं. आता हा भेद आहे की नाही? महाराजांनी मगाशी तासभर सांगितले की भेदावर, आणि आम्ही तोडून आले ऊस, आणि आम्हाला नाही उद्या आम्हाला जायची गरज नाही, आम्हाला उद्या जायची गरज नाही, बघू आम्ही शेवटच्या दिवशी. शेवटच्या दिवशी म्हणजे काला झाल्यावर ते अशी एक टोळी असते गावात, कशालाही नाही, नावं ठेवा एक नंबर, विघ्न आणा एक नंबर, पण खीर खायला ये पहिल्या वळीला, पहिल्या पंक्तीला बघा. तिकडं म्हणतात काय बुवा ते काल्याचं लावलंय, श्रीकृष्णाचं पहिल्यापासून ऐकत आलोय, आणि तेच तेच किती वेळा सांगतात कुणास ठाऊक. आता मी आदरार्थी शब्द वापरतो व्यासपीठावर असल्यामुळे, त्यांचे शब्द वेगळे असतात ते जरा. आवरा म्हणाव 12 वाजले, आता ह्यांची एकादश नसती, काय नसती, ही चकडी भरून आलेली असतात. आवरा, कारण घरात मालकीने सांगितले असते आज महाप्रसादाला जायचं आहे, ही सगळी योजना लावलेली असते. असो, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर. मग क्रिया कशी घडायची? प्रश्न माझा कळला. जर द्वैत स्वीकारलंच नाही, याला कल्पित भेद म्हणतात, तर व्यवहार कसा पूर्ण करायचा? पती पत्नी हा जर द्वैत भाव ठेवला नाही तर संसार कसा घडायचा? बोला. स्त्री आणि पुरुष हा जर भेद ठेवला नाही तर संतती कशी घडायची? ध्यानात येते काय बघा. मग परमार्थ स्त्रीनं करावा का पुरुषानं? कुणी करावा? कुणी करावा? मोठा प्रश्न आहे, जिवंत प्रश्न आहे चालू समाजातला. परमार्थ कुणी करावा? स्त्रीनं करावा का पुरुषानं करावा? भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. जमीन कशी आहे? माऊलींचं वचन आहे. जमीन कशी आहे हे कोंब सांगतोय, त्यातनं येणारा कोंब. मशागत चांगली झालेली काळवाडची अतिशय उत्तम जमीन जी असते तिच्यातला कोंब नेटानं येतोय, आणि त्याच जातीचा ऊस माळ रानात घातलेला असतोय. तो कसा येतोय? भूमीचे मार्दव. दोघांचाही परमार्थ आहे, दोघांचे संस्कार आहेत. आम्ही 16 संस्कार गर्भधानापासून शेवटपर्यंत बघतोय. आम्ही म्हणतोय ती स्त्रीवच करावी. अरे नाही, तुझ्या पण पाहिजे, ते दोघांच्याकडे पाहिजेत, तर संसार तडीत जातो. दोघांच्या शब्दामध्ये जी शब्द येतो, मग आदरार्थी भावना येते, पण भेद मांडल्यानंतर संसार पूर्ण होतो. मग आता भेद मांडून व्यवहार कसा करायचा? सहज क्रियार्थी झाली ब्रह्मार्पण, क्रियार्थी झाली ब्रह्मार्पण. जनानो हा अवघा जनार्दन, जनानो हा अवघा जनार्दन. एका जनार्दने बांधली निज खुना हो, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. एका जनार्दनी बांधली निज खून. नाथ महाराजांचं उत्तम प्रमाण आहे. बांधली निज खून म्हणजे निजगाठ. ती अंतकरणामध्ये अशी बांधली, संध्या संदेह गेला, संदेह निघून गेला, आणि संदेह राहतो तो कृतीमध्ये. कृतीमध्ये राहिलेला संदेह हा नाशास कारणीभूत ठरतो. म्हणून कृती सुद्धा अशी असावी. ब्रह्मार्पण अवघा जनार्दन असा ज्याचा आहे त्याला म्हणतात विष्णुमय जग. आणि मग सांगितलं एका देहाचे अवयव.
सुख दुःख या दोन गोष्टी कुणाच्या ठिकाणी? जीव भोग पावे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका शरीराचे अवयव आहे, त्याच्यामध्ये पंच ज्ञानेंद्रिय फक्त जरी घेतली तरी चालतील. लक्षात घ्या, शास्त्रामध्ये वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, त्याच्यानंतर ज्ञानेंद्रियांचे विषय वेगळे, ज्ञानेंद्रियांच्या देवता वेगळ्या, कर्मेंद्रियांच्या देवता वेगळ्या, कर्मेंद्रियांचे विषय वेगळे. फक्त आपल्याला गरजेचं आहे तेवढंच आता घेतोय आपण की ज्ञानेंद्रिय जरी घेतली तरी एका देहाचे अवयव. हात देहाचे अवयव, पाय देहाचे अवयव, डोळे देहाचे अवयव, जीभ देहाचे अवयव, नाक देहाचे अवयव, कान देहाचे अवयव. आणि यापासून होणारं सुख किंवा दुःख कोण भोगतोय? म्हणून जीवा कर्मयोगे जनी जन्म. जीव कर्म करतो काय? देह शरीराच्या माध्यमातून जीव कर्म करत असतो. म्हणून जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला. उदाहरण सामान्य सांगतो, म्हणजे लक्षात येईल. एक गृहस्थ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चालत चालला. आता रस्त्यानं जात होता, इकडं तिकडं बघितलं. जसं आपण आता पाहतो की चंदगड भागामध्ये कीर्तनला गेल्यानंतर आमचे टाळकरी म्हणतात जरा बाग बघून उभा करा. कसली बाग? काजूची बाग. इकडे चिपळूणला जाताना लोक म्हणतात की जरा बाग बघून उभा करा, तिकडे आंब्याची बाग. लक्षात घ्या. आता पायी चालत 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 जाणारा गृहस्थ त्यानं पुढं चाललेला होता. त्यानं बघितलं की एक पाडाला आलेला असा आंबा अगदी मोठाच्या मोठा लोंकळत असलेला त्याला दिसला. कुडण लावलेलं होतं, म्हणजे कूप लावलेलं होतं. त्यानं त्या कुडणातून वाट काढली, आत गेला, तो आंबा तोडला, असा खाईत बसला, अर्धावट खाल्ला. तोपर्यंत त्याचा जो मालक होता तो काठी घेऊनच आला. आतापर्यंत कोणी हात लावला नाही आणि यानं हात लावला. आता त्याचं काय झालं असेल ते शेतकरी असल्याशिवाय कळणार नाही. जावे त्यांच्या व्यवसाय तेव्हा कळे. इथं सांगणं सोपं वाटते, पण आपला आंबा कोणतरी तोडून नेल्यानंतर काय होतं हे ज्याचं त्याला माहिती आहे. लक्षात घ्या. दारातली फुलं नेऊन चालत नाहीत. आंबा लांब सोडून द्या. जे रोज येते आणि रोज जाते त्याच्याबद्दल आमची एवढी आसक्ती असते. त्यानं 2 काट्या पाठीत आणल्या पाठीमागनच. कोण होतास? आणि नंतर मला महाराज तुम्ही होय, खावा खावा. 2 काट्या खाल्ल्या आणि मग काय म्हणला? महाराज तुम्ही होय, मग खावा खावा. आता काय खावा? आंबा खावा का आणि 2 काट्या खावा? विनोदाचा भाग सोडून द्या, पण महत्वाची गोष्ट आहे, तो उठला, बिचारा तिथनं गेला आणि जाताना विचार करायला गेला, अरे माझ्या पाठीचा काय संबंध होता? विनाकारण मार का खाला? डोळ्यानं आंबा बघितला पण डोळा खाऊ शकत नाही. पायानं तिथपर्यंत गेला पण पाय खाऊ शकत नाहीत. लाळ तोंडात गळायला लागली पण ते तोंड तिथं आल्याशिवाय खाऊ शकत नाही. पायानं तिथपर्यंत गेला, आता पायानं गेला आणि बघायला लागला नुसता. आंबा तुटला नाही तुटला. कशानं तोडावं लागलं? हातानं, ज्ञान कर्मेंद्रियानं. या कर्मेंद्रियानं तोडला म्हणजे कशी ही एकमेकाला भावकी सामील असते बघा. लक्षात घ्या. म्हणजे आटकुरी करायची झाली की भावकी लई लवकर लई त्या, आणि महामद करायचं म्हटले की कुणी वाढायचं म्हणतात. ही टोळीच भावकीची लई वेगळी असते. लक्षात घ्या. मात्र अहिताचं करण्यासाठी सगळी लवकर येतात. पोरग्याचं लगीन करायचं झालं, हे नेटान करायचं बघा, हलक्यावर घ्यायचं. टोळी कुठली? असं एखाद्या बापाला भावकीत एखाद्याने सांगितलं की त्याला सांगायचं तुम्ही म्हणताय त्याच्यापेक्षा मोठ्यानं करण्याची माझी इच्छा आहे, काय अडचण नाही, फक्त ह्याचा प्रॉब्लेम आहे, प्रत्येकानं 10,000 द्या. प्रत्येक भावकीतल्या एका माणसानं 10,000 द्या. डॉल्बी 2 लाखाचा का 5 लाखाचा लावूया, काही अडचण? मग भावकी म्हणते बघ बाबा तुझ्या, हे आम्ही बी खोळीच असतोय हो. एवढं पंपिंग केलेलं असतंय की फुग्यापेक्षा मोठं भोगतोय आम्ही. असो तो विषय नाही, पण सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे पाठीनं मार खाल्ला, हाताचा काय संबंध नाही, पायाचा काय संबंध नाही, डोळ्यांचा काय संबंध नाही. आणि दुःख कुणाला व्हायला लागलं? जीवाच्या ठिकाणी दुःख व्हायला लागलं. अरे रे रे, मी गेलो नसतो तर बरं झालं असतं. मार खायला लागला. तुका म्हणे एका देहाचे अवयव, आणि सुख दुःख जीव भोग पावे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आ